Once again, very warm welcome. खूप लोक तर नाही जोडले, पण जेही जोडले तुम्ही सगळेजण खूप भाग्यवान आहे असंच म्हणू. कारण की आज इतकी छान गुरुपूजा आणि इतकं दिव्य भ्रमण सर्वांनी केलं. आय होप सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला असेल हम्म. आणि येस. प्रत्येकाला आपल्या गुरुचा अनुभूती आलेली असेल आणि तुम्ही छान प्रकारे तुमची गुरुपूजा पूर्ण केली असेल. दीप्तीताई, हो. बोला. छान झालं दादा दीप्तीताई, मेडिटेशन. नमस्कार. हा, बोला. हो, नमस्कार नमस्कार. मी तर सकाळच्या मेडिटेशनला गायबच असते, रात्रीचेच कवतात माझ्याकडनं. पण खूप छान मस्त. मला म्हणजे मला तर ते याच्यातनं काय म्हणतात त्या पादुका आहेत ना, त्याच्यातनच एकदम स्पार्क असा जाणवला एकदम. हा म्हणजे हा मूर्ती तर नाही आली मला एकदम, पण ज्यांच्या पादुका आहेत म्हणजे ज्या दिसायला पाहिजे त्या यांच्या, त्या मला दिसल्या आणि त्याच्यातनं मला एकदम स्पार्क असा असा एकदम आल्या म्हणजे आपल्या याच्यावर आल्यासारखा वाटला आणि हा. त्याच्यातून काहीतरी असं म्हणजे खूपच सुंदर, म्हणजे मी नाही सांगू शकत. इतकं छान वाटलं मला. अरे खूप वा. सुंदर. थँक्यू. खूप ब्लेसिंग, छान. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू असंच थँक्यू दादा. गुरुतत्वाचं आवाहन करत जा जेव्हाही वेळ भेटला. 15-20 मिनिट अशाच हम्म. प्रकारे गुरुचं चिंतन करून त्यांना आपल्या जीवनात आमंत्रित करा. आपोआपच तुमच्या प्रश्नाची उत्तरं भेटणं सुरू होऊन जाईल. तुम्हाला तुमच्या जीवनात मार्ग सापडणं सुरू होईल. हो हो. लॉट्स ऑफ लव्ह थँक्यू अँड नक्की ग्रॅटिट्यूड. नक्की. लॉट्स ऑफ थँक्यू ब्लेसिंग्स. थँक्यू 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 दादा. डॉक्टर सपना सोनी. एक्सक्यूज मी सर। हा, बोला. सर मैं उनका बेटा बात कर रहा हूँ। अच्छा, हाँ, बोलिए. वो मेरी छोटी बहन को मेरे नीचे वाले फ्लोर में लेने गए। ओके, ठीक है, ठीक है, ठीक है, ठीक है. प्रतिभा बाने. लीनाताई. हा दादा. नमस्कार. खूप खूप दिवसानंतर आले दिवसां तुम्ही, असं कसं? हो, खूप दिवसानंतर तुमचे आशीर्वाद मिळाले आज. हो, पण असं गॅप नका देत जाऊ ना. नाही दादा, ऍक्च्युली होतं काय, सकाळच्या मेडिटेशन मध्ये कसं कॉन्सन्ट्रेशन नाही होत. म्हणजे या बाळाचं पण कधी दूध देणं आणि कुजबूज सुरू असते, तर मी कसं ते कॉन्सन्ट्रेशनच नव्हती करू शकत. कसं आहे ना, कॉन्सन्ट्रेशन नाही केलं ना तरी चालते. मला फक्त नाव दिसलं पाहिजे. कसं असते, अच्छा. मी आठवण्याचा तर पूर्ण प्रयत्न करतो. जे जे लोक त्या मोमेंट मध्ये आठवतात, माझ्याकडून हा ब्लेसिंग हा हा. प्रत्येकाला जाते. पण नाव असलं नसं समोर, तुम्ही मेडिटेशन करा नका करू, पण कमीत कमी नाव दिसल्याबरोबर मला आठवते की अरे, बाळ आहे, बाळाला ब्लेसिंग द्यायचं आहे, तुम्हाला ब्लेसिंग द्यायची आहे. अच्छा. नाही कनेक्ट असते तर करायचा. मी जागी, म्हणजे असं काही नाही की हे नसते, याच्यामुळे मी जागीच असते. पण असं असं वाटतं की कॉन्सन्ट्रेशनच होत नाही नाही, नाही नाही, तर मग असं वाटतं की नंतर दुपारी करायचं, असं असं कॉन्सन्ट्रेशन एक साठी प्रश्न नाही, असतो. तुम्ही तुमच्या वेळेवर कधी करा, पण ब्लेसिंग हा. साठी तरी ऑन करत जा. बरं बरं बरं, ठीक आहे दादा. आजचा आज अनुभव कसा आहे? आजचं खूप छान झालं आणि मेन म्हणजे खूप दिवसानंतर मी आले, ते अगदी बरोबर आहे. आणि तुमचे आशीर्वाद मिळाले आज याच्यामध्ये, साधनेमध्ये. आणि म्हणजे त्या पादुकांचा पण छान अनुभव झाला गुफेमध्ये. तर म्हणजे असं एकदम मस्त शांत वाटत आहे आणि आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटत आहे. म्हणजे तुमचेच आशीर्वाद मिळाले आज मला खूप दिवसानंतर. ब्लेस. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. थँक्यू दादा. थँक्यू. लॉट्स ऑफ थँक्यू ब्लेसिंग. दादा. तो प्रोग्राम कुठल्या ठिकाणी आहे याचा? पचमडी. अच्छा, पचमडीला आहे का? हम्म. ठीक आहे. यांचं झालं तर हे म्हणत होते, पण मला प्लेस नव्हती माहिती म्हणून विचारलं. हा, पचमडीला आहे. जाणे येणे सगळं काही, जेवण वगैरे पूर्ण तिकडेच आहे, त्यांच्याकडेच आहे. अच्छा. ओके ओके ओके, ठीक आहे दादा, चालेल तसं. खूप खूप धन्यवाद दादा. थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू. सकाळी मी ऑन राहते आशीर्वादसाठी, पण मग तेच ठीक आहे, उद्यापासून करते. करून ठेवा, केलं पाहिजे हो. आवश्यक नाहीये, पण ऑन करत जा.
हो भले हो तुम्ही ठीक आहे. लेक्चर नका ऐकू, पण 6 हो वाजता 6:15 वाजता तरी कनेक्ट करत जा. हो 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 ठीक आहे दादा, ठीक आहे. ठीक. चालेल. थँक्यू दादा, डॉक्टर थँक्यू. प्रतिभा बाने आहेत का तुम्ही? ओके. सीमाताई, हा दादा. नमस्कार, बोला. हा दादा. आज आमचा नमस्कार दादा तुम्हाला. तुम्ही आशीर्वाद द्या फक्त. ब्लेस खूप यू. छान वाटलं दादा. आणि मला असं वाटतं मी एवढं कॉन्सन्ट्रेशन झालंच नाही माझं आज. खरं म्हणजे का बरं. मी आज थोडं खूप थकली, दिवसभर चालूच होतं माझं आज काही ना काही. पण होत होतं मध्ये-मध्ये असं बराबर काही गोष्टी होत होत्या. मग परत मी कुठेतरी जात होते, काहीच कळत नव्हतं. मग परत तुमच्या कमांड आले, की परत लक्ष येत होतं, की हां, असं असं झालं आज. पण पादुका असं दादा थोड्या-थोड्या बहुतेक ते आता इमॅजिनेशन असेल किंवा माहिती नाही. पण असं की लाकडी पादुका आहेत समोर आणि ते समोर जे असतं ना, ते असं चांदीचं आहे. अंगठ्यासारखं जे असतं ते. असं काहीतरी थोडंसं मध्येच ते वाटायचं की मी करतीये हां. पण पूजेचा मात्र आनंद मला खूप आला. खूप छान वाटत होतं ते सगळं आणि ते असं वाटत होतं की हां, ॲक्चुअलमध्ये आपण करतोय ते सगळं. हं. हां. आणि नैवेद्याचं मात्र खूप मोठं ताट मला असं वाटलं की आहे माझ्या म्हणजे ठेवतीये मी देवासमोर आणि फळं पण पूजेचं म्हणजे असं मोठं पितळी ताट भरून सगळे काही नैवेद्य खूप छान सगळे त्यात. आज म्हणजे मी बासुंदी केली होती, पण त्यात मला ती अशी रबडी दिसली बहुतेक तळी. ब्लेस यू. हां. केशरयुक्त वगैरे असं छान. हां. म्हणजे छान वाटलं एकूण सगळंच असं खूप छान ते प्रकाश वगैरे. अगदी असं हे नाही होत, फार डीपमध्ये नाही जात म्हणजे मला वाटतं मी. पण ते येतं असं सगळ्या फिलिंग येतात त्या मात्र. खूप छान वाटतं. ब्लेस हां. ब्लेस यू. आणि मध्येच म्हणा आमच्या गावामध्ये म्हणजे सासरी माझ्या निंबार्क संप्रदाय म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर. हं, हं, तर हं. त्यांचं मंदिर आहे. कारण त्यांचा जन्म आमच्या इथेच झालेला आहे म्हणतात त्या गावामध्येच आमच्या. तर मग हं. मंदिर स्थापन वगैरे केलेलं आहे. मग मध्येच असं थोडंसं एकदम त्यांचं स्मरण होतं आणि मग मध्येच स्वामी आठवतात असं. असू द्या, हां. चालते. सगळं चालते. हां. करणे महत्वाचं आहे. तर जुळता हां. तार आपोआप जुळून जाईल. ब्लेस यू. हो. येस प्रणाली दादा. ताई, थँक यू. ब्लेस यू दादा. ब्लेस यू. सोनी, डॉक्टर सोनी. हा हां. सर, नमस्कार सर. आपण नमस्कार. पहिल्यांदाच इंटरॅक्ट होतोय. हो. मी ऍक्च्युली मध्ये सकाळी ऐकत असते तुमचं आणि ऍक्च्युली मध्ये मेडिटेशन वगैरे बसू नाही शकत कारण त्यावेळेस नाही का मी टिफिन बनवत असते बरं. आणि पण मला खूप आवडतं ते सगळं ऐकायला वगैरे. ते ऍक्च्युली मध्ये मी याच्यासाठी जॉईन करून राहते आणि आजही म्हणजे मी क्लिनिक मध्ये होती जेव्हा तुमचं सेशन सुरू झालं तेव्हा. हां. ते थोडं डिस्टर्ब होईल पुन्हा म्हणजे ही मधात तर म्हणजे पण ऐकू म्हणजे चालू ठेवते असं. ठीक. याच्यासाठी की थोडा तो मंत्रोच्चार वगैरे होत असतो तर ते मला खूप चांगलं वाटतं. छान आहे. सराउंडिंग मध्ये ऍटलिस्ट ते सगळं आपल्या इकडे स्प्रेड होत असतं ते सगळं म्हणजे बरोबर. आता. आणि ते जसं तुम्ही त्या दिवशी मॅनिफेस्टेशन सांगितलं तर आपण तसं मॅनिफेस्ट केलं तर आता युनिव्हर्स पण लावेल थोडा जोर लावेल की म्हणजे मला पण टायमिंग वगैरे तसं मिळून देईल की मी पण मग मला पण बसता येईल व्यवस्थित. ठीक आहे. याचंही काहीतरी सोल्युशन येऊन जाईल. आणि हो हा हो तुम्ही जे करत आहे ना, तेच मी सर्वांना सजेस्ट करतो. काही हो, नाही हो, कमीत कमी तो आवाज येत राहिला म्हणजे कारण एक्झॅक्टली कसं हा असते, की ज्या व्हायब्रेशनमध्ये मी ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करत आहे, त्याच फ्रिक्वेन्सी माझ्या वर्ड्स मधून पण बाहेर पडत आहे. आणि जितके हे वर्ड्स तुमच्या सगळ्यांच्या कानामध्ये जाईल, आपोआप
कमीत कमी मेहनतमध्ये तुमचे जे स्तर आहे, ऊर्जेचं स्तर आहे, आपोआप वाढत जाईल. तुम्ही साधना करा नका करू, खूप महत्व नसते. तुम्ही काय धारण करता ते महत्वाचं आहे. आणि त्याकरिताच ते ऐकणे, शब्द ऐकणे, ते मंत्र म्हणा का ते शब्द तुमच्या वातावरणात पसरणे, तुमच्या कानात पडणे अति आवश्यक आहे. आणि खूप खूप ब्लेसिंग्स तुम्हाला. तुम्ही प्रॉपर रिस्पेक्ट करत आहे त्या एनर्जीला. लॉट्स ऑफ थँक्यू ब्लेसिंग्स. सर. आणखी ऍक्च्युली लॉट्स ऑफ मध्ये ब्लेसिंग्स. असं व्हायचं की सकाळी जेव्हा मी टिफिन बनवायची किंवा कुकिंग करायचे तर तेव्हा नाही का मला असे पूर्ण एक दिवसाचे किंवा 2 दिवसाआडचे जे काही निगेटिव्ह थॉट्स किंवा याच्याबद्दल बॅड फिलिंग, आणि तो आपला एक एकट्याचा वेळ असतो तो किचन मध्ये. हा हा हा. आणि पुष्कळ वेळा असं म्हणजे मी पण असं ऐकत असते ना थॉट्स वगैरे, तर हे असं ऐकलं असतं की आपण जे जेवण बनवतो तर ते ऍज अ प्रसाद म्हणून बनवायचं आणि पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये थॉट्स टाकायचे. तर पण मला नाही का असं ते होत नव्हतं पॉसिबल. मग कधी आपल्या कुठल्या पेशंटच आठवेल किंवा कुठल्या फ्रेंडचं आठवेल, पण जेव्हापासून आता मी हे तुमचं चॅन्टिंग लावून ठेवते तर दुसरा थॉट येतच नाही ना, कारण मी ते विस्पर करत असते. म्हणजे जरी बसून नाही करू शकत बरोबर. पण उभं राहून ते म्हणजे बोलत असते. तर दुसरा सेकंड थॉट यायचा चान्सच नाही आता सध्या तरी. म्हणून वा. मी ते लावून ठेवत असते. आणि मग पण आज मी बसली होती तर जेव्हा सगळे आपले थॉट्स शेअर करत असतात पण त्यावेळेस नाही का मग मला थोडी झोप लागून गेली. नाही, सर चालते. आले होते मला सांगायला. पण चालते मी चालते. ती बाळाला घेऊन बसली होती, ती खूप रडत होती तर तर तिला झोपवता झोपवता मग मम्मी पण झोपून गेली. चालते चालते. हा हा काहीच काहीच चूक नाही याच्यामध्ये. हा हा. सगळं ठीक आहे. आणि तुम्ही एकदम ओके ओके. करेक्ट करेक्ट वे तुम्ही पकडला आहे. आणि अशाच प्रकारे कंटिन्यू करा. लवकरच काहीतरी आपण अशी पर्यायी व्यवस्था करू की ज्या लेडीज आहे ज्यांचं सकाळी होत नाही पण त्यांची करायची खूप इच्छा आहे, त्यांच्यासाठी काहीतरी रस्ता काढू की लाईव्ह डायरेक्ट मी असताना तुमच्या सोबत तुम्ही बसून साधना झाली पाहिजे. आणि मला कळलं की तुमच्या फॅमिलीमध्ये जवळपास सगळ्याच मेंबर्सला तोच प्रॉब्लेम आहे की मॉर्निंग होऊ शकत नाही आहे. बघू काहीतरी. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ओके लॉट्स सर. ऑफ ओके. ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर. थँक्यू सर. हो सर. प्रणाली ताई. तिला असं समजवता समजवता झोपून मग तिला प्रणालीला पण झोप येऊन गेली थोडीशी. पण ठीक मी आहे, पूर्ण चालते. मेडिटेशन आधीचे जे टॉकिंग आहे ते पूर्ण ऐकलं आणि खूप म्हणजे चांगलं वाटतं, बरं वाटते. कारण आम्ही गायत्री परिवारामध्ये ते षोडशोपचार पूजा असते ना, आम्ही करत हा, राहतो. तर मी बरोबर. त्याप्रमाणे करत राहते. तिलाही सांगितलं ना, खूप छान. आणि काय आहे की मी असं जे नेहमी आपल्या गुरुदेवांचं म्हणजे आपली स्मरण करतच राहते. मेडिटेशनच्या आधी जुळायच्या आधी पण. तर ते आपण काही ना काही ते आपले दर्शन देत राहतात. तर आता मला पण दर्शन झाले आणि ते काहीतरी अजून चालू होतं, मला आता आठवत नाही. तर आपल्या डोक्याच्या वर असं दिव्य तेजाने असं ज्योतीचा आकार धरून होतं असं वा. चालूच होतं तेव्हा. ते त्यांचं चालूच आहे. थँक्यू सर. थँक्यू आपल्यामुळे. छान आहे. ब्लेसिंग्स ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. पण पूर्ण ऐकतो. हा, ठीक. ब्लेस यू. मिथुन जी, आप है क्या? ओके. राजेंद्र सर. नमस्कार दादा. नमस्कार सर. हं. सगळ्यांना नमस्कार आणि पुन्हा दत्त यस सर, दत्त मैं जयंती. मिथुन सर बात कर रहा हूँ सर। एक मिनट सर, रुकिए अभी. राजेंद्र सर बात कर रहे. यस सर, यस। बोला सर. छान छान अनुभव झाला दादा. आणि खूप छान फिलिंग आले. जसं मागे एकदा नेमका तो गुरुवारच होता, सर्व सर्व गुरूंनी दर्शन दिलेलं होतं. आज सकाळचाही तो अनुभव झाला. आणि आज जे फील करून आलो होतो मी की दत्तगुरूच माझ्या समोर उभे आहे, पण पूर्ण भाग नव्हता दिसत, कमरेखालचाच भाग येत होता. आणि ते समोर उभे आहे आणि मी पूर्ण त्यांच्या याच्यावर जसं जसं तुम्ही सांगून राहिलेत तशी तशी पूजा करून राहिलो.
आणि जेव्हा तुम्ही कमांड केले की त्यांचे हात आपल्या डोक्यावर आहेत, तर अक्षरशः जाणवलं की आपल्या डोक्यावर कोणतरी ठेवलेलं आहे, प्रेशर जाणवलं आहे ते म्हणून. खूप छान आणि एकदम शांत आणि आनंदी वाटून राहिलं. खूप मोकळं झालं सर्व. तर थँक्यू थँक्यू थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर. लॉट्स ऑफ सगळ्यांना सगळ्यांना दत्त गुरूंचे असेच आशीर्वाद मिळो. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रेटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू थँक्यू. मिथुन सर नमस्कार. यस सर, नमस्कार सर, नमस्कार। हाँ बताइए सर, आज का साधना किया आपने? यस सर, यस सर, जी कैसा रहा पूरा अनुभव? साधना किया सर। बहुत अच्छा रहा सर, बहुत ही बढ़िया रहा सर। आज दत्त जयंती भी है और आपने सर बहुत बड़ा, यानी हम मुझे पता भी नहीं था सर, नहीं क्या दत्त साधना हम गए थे भी सर। आज वहाँ पे हमारे नदी है, बहुत बड़ा मेला बैठता है, खाना पीना रहता है आजू बाजू पे 7-8 लोग के गाँव के लोग वहाँ पे खाना रहता है वहाँ पे दत्त जयंती के निमित्त में। हम्म, तो आज महसूस हुआ सर, अभी पूरा एकदम प्रैक्टिकली वो चीज अनुभव किया, फील किया सर। बढ़िया। आज आज तक जाना और जाके प्रसाद लेना, यहाँ तक है, अभी जाना डीपली चाहिए सर। थैंक यू सर, थैंक यू सो मच सर, थैंक यू, ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. थैंक यू सर। चला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दत्त जयंतीच्या सर्वांनी साधना केली, गुरुचे आशीर्वाद प्राप्त केले. खूप खूप आशीर्वाद सर्वांना. सेशन आता आपण क्लोज करू. Yes. सर्वांना शुभरात्री. Lots of blessings, lots of gratitude.